कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे आज भारतामध्ये आले। त्यांना जंतर मंतरवरती प्रोटेस्ट करण्याची परवानगी सुद्धा मिळाली आणि आता हळूहळू कॉकरोच जनता पार्टीचे सपोर्टर्स हे मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवरती जमायला लागले। आतापर्यंत नेमकं काय काय घडलं, कोण कोण या प्रोटेस्टला आलंय, त्यांच्या मागण्या काय आहेत पाहूयात। अभिजित दिपके हे अमेरिकेतून दिल्ली एअरपोर्टवर आज सकाळी उतरले। त्यांचे समर्थक हे तिथे उपस्थित होते। यावेळी काहींनी दिपके यांना काला हिट असं म्हणत टोमणा सुद्धा मारला। एअरपोर्टमधून बाहेर पडताना अभिजित दिपके यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक होतं। एअरपोर्टवरून दिपके हे आंदोलनाची परवानगी घ्यायला गेले। त्यानंतर पोलिसांनी आज सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली। अभिजित दिपके यांनी स्वतः ट्विट करत याबद्दलची माहिती सुद्धा दिली आणि त्यानंतर समर्थकांनी जंतर मंतरवर यायचं आवाहन त्यांनी केलं आणि त्याचबरोबर त्यांनी समर्थकांना बरोबर एक पुस्तक, तिरंगा आणि एक फूल घेऊन यायला सांगितलं। ते फूल त्यांनी पोलिसांना द्यायची विनंती केली, कारण पोलीस त्यांची ड्युटी सर्व्हिस करतायत। त्यामुळे ते फूल पोलिसांना द्यायला दिपके यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे CGPचे प्रवक्ते असलेले सौरभ दास हे पोलिसांना फूल देताना दिसून आले। पुढे हळूहळू तरुणाई जंतर मंतरवरती जमायला लागली। उपस्थितांमध्ये तरुणाईचं प्रमाण हे जास्त दिसून येतंय। याच्यात काही रील स्टार्स दिसत आहेत, काहींनी झुरळाचे मास्क बनवून ते सुद्धा घातलेले आहेत, काहींनी मैं कॉकरोच हूँ असं लिहिलेली पोस्टर सुद्धा हातामध्ये घेतली आहे। कॉकरोचेस कधीही मरत नाही, पेपर लीकवाली सरकार अजून किती वेळा येणार आहे, ज्या परीक्षा लीक होत नाही त्याचीच आम्ही वाट बघतोय, अशा घोषणा टी-शर्ट्सवर, पोस्टर्सवरती आपल्याला बघायला मिळत आहेत। याशिवाय 9वी 10वीची मुलं, कोचिंग क्लासेसशी संबंधित मुलं सुद्धा आपल्याला या प्रोटेस्टमध्ये दिसत आहेत। तर कॉकरोचचं मास्क घालून काही तरुण स्टंटबाजी करताना सुद्धा दिसून आलेत। तर एक माणूस इथे चक्क झुरळांना मारण्यासाठी असलेला हिटच घेऊन आलेला दिसला, पण CGPच्या समर्थकांनी लगेचच त्याला बाहेर काढलं। तसंच एक पुरुष व्यक्ती साडी परिधान करूनही या आंदोलनाला आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। बरं, या सगळ्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ता असलेले सौरभ दास हे काही काळ सावलीमध्ये बसून आरामामध्ये कोल्ड्रिंक पिताना दिसले। त्यांना मागून त्यांचे समर्थक वारा सुद्धा घालत होते। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या काही समर्थकांनी त्यावर त्यांचा राग सुद्धा व्यक्त केलाय। आम्ही उन्हामध्ये इथे थांबलोय आणि हे इथे कोल्ड्रिंक पितायत असा राग सुद्धा काहींनी व्यक्त केलाय। पण हळूहळू ही गर्दी आपल्याला वाढताना दिसतेय। देशातल्या वेगवेगळ्या भागातून कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक या आंदोलनासाठी येताना दिसत आहेत। सोनम वांगचुक सुद्धा या आंदोलनासाठी येत आहेत। कॉकरोच जनता पार्टीने मुख्य करून शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांची नीट पेपर फुटी प्रकरणामुळे राजीनामा देण्याची मागणी केली आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संसद मार्ग, जंतर मंतर आणि संवेदनशील भागामध्ये 2000पेक्षा अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे। कॉकरोच जनता पार्टीचे मंडळी आज 2.21 कोटी फॉलोअर्स इंस्टाग्रामवर आहेत। आज सकाळपर्यंतची ही आकडेवारी आहे। तर X वरती 2.59 लाख त्यांचे फॉलोअर्स झालेले आहेत। या डिजिटल पार्टीचं मंडळी हे पहिलंच प्रत्यक्ष आंदोलन आहे, त्यामुळे पुढे काय होईल याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच। तुर्तास इथेच थांबू, पाहत राहा तोपर्यंत ऑड इव्हन।